नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर मी आहे प्रिया. तर आज आम्ही बनवले होते हे ज्वारीचे खमंग असे खुसखुशीत कुरकुरीत ज्वारीचे पापड. दिसायला तर अतिशय छान दिसतात आणि खायला अतिशय स्वादिष्ट देखील लागतात. चला तर मग आम्ही या उन्हाळ्यामध्ये ज्वारीचे पापड हे बनवले होते. मंडळींनो, कडक उन्हाळ्याची सुरुवात झाली की आपल्याला तऱ्हेतऱ्हेचे पापड हे बनवायला फारच आवडतात. कोणी साबुदाण्याचे पापड बनवतात, कोणी ज्वारीचे पापड बनवतात, कोणी बटाट्याचे वेफर्स बनवतात. अशा प्रकारे मंडळी आपण उन्हाळ्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे स्वादिष्ट आणि चविष्ट पापड हे बनवून ठेवत असतो. आणि उन्हाळा गेला की पावसाळा सुरू झाले की पावसाळ्यामध्ये हे पापड तळून खायची मजा ही फारच वेगळी असते. चला तर मग आता आपण हे ज्वारीचे पापड कशा प्रकारे बनवलेले आहेत याची आपण रेसिपी पाहूया. मंडळींनो, तुम्ही इथे पाहू शकता, ही आहे माझी मम्मी. तर इथे आम्ही ज्वारी घेतलेली आहे. ही आमच्या शेतातली ज्वारी आहे. तुम्ही पाहू शकता, ही ज्वारी आम्ही आता या पातेल्यामध्ये भिजत घातलेली आहे. 1 कळशीभर पाणीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ज्वारी ही स्वच्छ धुवून भिजत घालायची आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे मंडळींनो, तर इथे आम्ही ज्वारी ही 3 दिवस लगातार सतत आम्ही ही भिजत घातली होती आणि त्यातलं पाणी हे बदलत गेलो होतो. ठीक आहे, आता हा होता 4था दिवस. ठीक आहे, चला तर मग आता यातलं ही पाणी आम्ही काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. तर मंडळींनो, तुम्ही इथे पाहतायत, हा 4था दिवस होता ज्वारी भिजत घातलेला. ठीक आहे, तर आता आपल्याला 4थ्या दिवशी हे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे. ठीक आहे, ही ज्वारी होती आपण 3 दिवस लगातार भिजत घातलेली होती आणि 3 दिवस लगातार पाणी सुद्धा चेंज केलं होतं. ठीक आहे, बदललेलं होतं पाणी. तर तुम्ही पाहू शकता, ज्वारी आपली 3 दिवस म्हणजे 4थ्या दिवशी पूर्णपणे ही भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तुम्ही चाळणीच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे ज्वारीतील पाणी हे पूर्णपणे काढून टाकायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, स्वच्छ पुन्हा एकदा ज्वारी आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे. ठीक आहे, चला तर मग आता मंडळींनो, 3 दिवस ही सतत भिजत घातलेली ज्वारी आपण 4थ्या दिवशी ही धुवून काढलेली आहे. ठीक आहे, चला तर मग आता आम्ही इथे टेरेसवर आहोत. तर टेरेसवर आम्ही इथे एक असं कापड अंतरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला ही ज्वारी जी आता आपण काढलेली आहे पाण्यातून स्वच्छ धुवून, ती आपल्याला फक्त पंख्याच्या हवेनेच आपल्याला इथे सुकवायची आहे. ठीक आहे, आपल्याला या कडक उन्हामध्ये ही ज्वारी आपल्याला टाकायची नाहीये. ठीक आहे, अशा प्रकारे मम्मीने सर्व ज्वारी ही कापडावर अंथरून पसरवलेली होती. वरती टेरेसवर हवा सुद्धा लागत होती आणि आम्ही फॅन सुद्धा चालूच ठेवलेला होता, जेणेकरून ही ज्वारी हलकीशी सुकेल. चला तर मग आता आपली ही ज्वारी अर्धवट आपण ही सुकवून घेतलेली होती. आपल्याला पूर्णतः हिला कडक करून घ्यायची नव्हतीच. ठीक आहे, चला तर मग आता आपण या मिक्सरमध्ये हलकंसं दरदरा आपण ही ज्वारी पिसून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला ही मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, इथे आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे ही ज्वारी टाकायची आहे आणि हलकंसं आपण दरदरा ही ज्वारी पिसून घ्यायची आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे याचं पीठ काढून नाही घ्यायचं आहे. ठीक आहे, हलकंसं तुम्ही मिक्सर चालू केलं आणि ग्राइंड केलं ना, तर त्याच्यातलं पीठ हे अशा प्रकारे निघतं. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आणि अशाच प्रकारे तुम्हाला ही मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही सर्व ज्वारी ही अशा प्रकारे वाटून घेतली होती. तुम्ही पाहू शकता, इथे आम्ही सर्व ज्वारी अशा प्रकारे मिक्सरमधून फिरून घेतलेली होती. तुम्ही पाहू शकता, या पाटीमध्ये ही वाटलेली ज्वारी आहे आणि नंतर मग अशा प्रकारे चाळणीने आपल्याला ही ज्वारी चाळून घ्यायची आहे. म्हणजे वरती जो ज्वारीचा भुसा होता तो राहील आणि खाली ज्वारीचं हे पीठ पडेल. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तुम्हाला चाळणीने हे पीठ खाली पाडून घ्यायचं आहे. ठीक आहे मंडळींनो, ही स्टेप यामध्ये खूप महत्त्वाची आहे. ज्वारी वाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे चाळणीने आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ खाली राहील आणि वरती ज्वारीचा जो भुसा असतो तो वरती राहील. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, व्यवस्थितरित्या तुम्हाला चाळणीने अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो ज्वारीचा जो भुसा असतो, ठीक आहे, जे फोलफटे असतात ते त्याच्यामध्ये पडू द्यायची नाहीयेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आम्ही काढून घेतलं होतं. किती पांढरं शुभ्र पीठ पडलेलं आहे ज्वारीचं. ठीक आहे, तुमच्याकडे चाळणी असेल, मोठी चाळणी असेल, छोटी चाळणी असेल, अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित त्याच्यामध्ये ज्वारीचा जो भुसा असतो त्याच्यामध्ये बिलकुल पण येऊ द्यायचा नाहीये. किती स्वच्छ आणि पांढरं शुभ्र असं पीठ हे पडलेलं होतं. तुम्ही पाहू शकता. चला तर मग आम्ही जे हे पीठ काढलेलं होतं ना, आता ह्या पिठाला आम्ही पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, आता आमच्याकडे आहे असा हा डब्बा, त्याच्यामध्ये हे पीठ आम्ही टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कळशीभर किंवा 2 कळशी पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही ते पाहू शकता, जे चाळणीच्या सहाय्याने आपण जे ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे डब्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कळशीभर पाणी ओतायचं आहे आणि अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पाणी हे कमी वाटत असेल तर तुम्ही पाणी टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही हे झाकण लावून बंद करून ठेवायचं आहे. ठीक आहे, हा होता आपला हा पहिला दिवस होता आणि चला तर मग आता आपण हे झाकण बंद करून ठेवलेलं आहे. आता चला तर मग आता दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आम्ही हे झाकण उघडलेलं आहे.
तर उघडता क्षणी आपल्याला काय दिसत आहे, तर वरती जे उरलेलं जे एक्स्ट्रा जो चोथा असतो त्याच्यामध्ये पडलेला, तो पूर्णपणे वरती आलेला आहे. जे आंबट पाणी असतं ते आपल्याला नाही घ्यायचं याच्यामध्ये. अशा प्रकारे हळू तुम्ही छोट्या वाटीने किंवा अशा छोट्या पातेल्याने तुम्ही हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. अतिशय हळूवार पद्धतीने तुम्ही हळू हे पाणी काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता शेवटी जे पांढरं पीठ दिसत आहे, तो आहे आपला चीक. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. चला तर मग मंडळी अशा प्रकारे तुम्हाला हे पाणी बाजूला काढून अशा प्रकारे हा जो खाली पांढरा शुभ्र जो चीक होता तो पूर्णपणे अशा प्रकारे पातेल्यात काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता एक पाटी भरून हे पाणी घाण निघालेलं होतं त्याच्यावरचं. ठीक आहे. आता ते आपण फेकून देणार आहोत आणि हे जे पातेल्यामधील जे स्वच्छ दिसत आहे पाणी, जो चीक दिसत आहे, त्याला आपण इकडे शिजवून घेणार आहोत. ठीक आहे. चला तर मग मम्मीने इकडे गॅसवर पातेलं हे ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. सकाळची वेळ होती. सकाळी आपण पापड हे टाकत असतो. तर सकाळी गरम पातेल्यामध्ये आपण तेल हे गरम करत ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मम्मीने पुन्हा एकदा एक कळशीभर पाणी हे टाकलेलं आहे. कारण आपण आता जे ज्वारीचं पीठ हे काढून घेतलेलं होतं, जो चीक होता ज्वारीचा तो पूर्णपणे आपल्याला या पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. ठीक आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही गरम पाणी हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून देखील थोडंसं पातळ करून घेऊ शकता. ठीक आहे. आता इथे मी ठेवलेलं आहे जिरे, मीठ. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जे जिन्नस याच्यामध्ये घालायचे आहेत तुम्ही ते ॲड करू शकता. ठीक आहे. चला तर मग इथे ताट झाकून ठेवलेलं होतं. गरम पाणी हे होतच आहे. तर चला तर मग आता आपण याच्यामध्ये हळू हे जे पीठ आहे ज्वारीचं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला इथे थोडंसं गरम पाणी हे बाजूला काढून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला नंतर याच्यामध्ये ॲड करू शकतो. चला तर मग आता आपण याच्यामध्ये टाकायला सुरू करूयात. अशा प्रकारे तुम्हाला एका हातामध्ये हे ज्वारीचं जे पीठ आहे, एका हातामध्ये पकडायचं आहे आणि एका हातामध्ये तुम्हाला पळी पकडायची आहे. जेणेकरून आपल्याला हे कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचं आहे. ठीक आहे. ढवळत राहायचं आहे या पिठाला. नुसतं टाकून आपल्याला थांबायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पूर्णपणे पीठ शिजवून घ्यायचं आहे. ठीक आहे. कंटिन्युअसली तुम्हाला हात चालवायचाच आहे याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता. जोपर्यंत याच्यामध्ये अशा प्रकारे थोडा चिकटपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवतच राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता ही आहे माझी मम्मी. तर पातेल्यामध्ये जे आपण ज्वारीचं पीठ शिजायला टाकलेलं आहे त्याला सतत ढवळत हे राहतच होती आणि त्याच्यानंतर आपण आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्ही पाहू शकता. मीठ टाकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे. हात तुम्हाला कंटिन्युअसली चालवायचाच आहे मंडळीनो. तुम्ही पाहू शकता. गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला थोडासा मीडियम आणि फास्ट करूनच याच्यामध्ये ही प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. आपल्याला स्लो गॅस अतिशय ठेवायचा नाही आहे. थोडासा फास्ट गॅस करूनच आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे पीठ हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अर्धं कच्चं आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि जेणेकरून खाली चिटकेल अशा प्रकारे पण फास्ट गॅस हा ठेवायचा नाही आहे. मग जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते पातेल्याला चिटकेल आणि मग थोडासा मग ते आपल्याला त्रासदायक होईल. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. याच्यामध्ये मम्मीने टाकलेले आहेत हे तीळ टाकलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जिरे टाकू शकता. तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता. पण इथे मम्मीने सर्वात आधी इथे तीळ टाकलेले आहेत. तर तीळ टाकून पुन्हा एकदा हे शिजवतच राहायचं आहे. याच्यानंतर जात आहे त्याच्यामध्ये जिरे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे साहित्य टाकायचं तुम्ही टाकू शकता. पुन्हा एकदा याला हलवून घ्या. चला तर मग आता आपलं हे पीठ शिजवून रेडी झालेलं आहे. चला तर मग आता आम्ही आलो आहोत टेरेसवर. तुम्ही पाहू शकता. हे ज्वारीचं पीठ शिजून रेडी झालेले आहेत पापड टाकायला मस्तपैकी. चला तर मम्मीने इथे रुमाल घेतलेला आहे. तर आम्हाला दुसरं कापड भेटलं नाही तर आम्ही इथे रुमालावरच सर्वात आधी ट्राय केला. तर अशा प्रकारे रुमालावर आपल्याला पसरवायचं आहे पळीने आणि हातावर थंड पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण थापत अशा प्रकारे पूर्णपणे गोल आकार द्यायचा आहे पापडाला. म्हणजे थोडासा पापड आपल्याला मोठा करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकता. ठीक आहे. आम्ही इथे मीडियम साईजचेच पापड टाकलेले होते. अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. ही खूप इझी प्रोसेस वाटली मला. ठीक आहे. तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही कॉटनच्या कापडावर अशा प्रकारे पीठ हे टाकायचं आहे आणि हाताला पाणी लावून तुम्ही अशा प्रकारे थापायचं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे ज्वारीचे पापड हे टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता.
ठीक आहे, तुम्ही पळीच्या सहाय्याने देखील टाकू शकता, पण ही प्रोसेस मला अतिशय छान वाटली. तर तुम्ही अशा पद्धतीने देखील तुम्ही ज्वारीचे पापड टाकू शकता. तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ होती आणि टेरेसवर आम्ही दोघीच होतो आणि आम्ही इथे पापड टाकत ते बसलेलो होतो. ठीक आहे. अशा प्रकारे आम्ही सर्व ज्वारीचे पापड इथे टाकून घेतलेले होते. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. तर मंडळींनो, सकाळची वेळ होती आणि अशा प्रकारे आम्ही हे सर्व ज्वारीचे पापड अशा प्रकारे टाकलेले होते. तुम्ही पाहू शकता ज्वारीचे पापड अतिशय पातळही नसतात आणि अतिशय जाडही नसतात, थोडे मध्यम आकाराचेच असतात. तर अशा प्रकारेच आम्ही थापलेले होते. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अतिशय पातळही आपल्याला थापायचे नाही आहेत, थोडेसे मध्यमच आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही हाताला पाणी लावून तुम्ही अशा प्रकारे टाकू शकता. चला तर मग मंडळी, सर्व पापड हे इथे टाकून झालेले होते. त्याच्यानंतर जे उरलेलं पीठ होतं, तर अशा प्रकारे मम्मी इथे हे सांडगे असे टाकत आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. तर भरपूर झाले होते पापड हे. इथे कावळा देखील बसलेला आहे. आम्ही पापड टाकत होतो तर इथे कावळा देखील बसलेला होता. तर आमचं हे टेरेस आहे, तर इथे खूप सारे पक्षी सुद्धा येतात इथे. सकाळची वेळ होती. चला तर मग आता या पापडाला आपल्याला सुकू द्यायचं आहे. ठीक आहे. चला तर मग आता संध्याकाळची वेळ ही झालेली होती आणि आता तुम्ही पाहू शकता हे सकाळी आम्ही सकाळी हे पापड आम्ही टाकलेले होते. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. मग आता या पापडाला आपल्याला पलटी करायचं आहे या कापडाला आणि त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे. तर ज्वारीच्या पापडाला काढायची ही पद्धत आहे. तर आता मम्मीने पूर्णपणे जे कापड होतं ते अशा प्रकारे पलटी केलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जगच्या सहाय्याने पाणी शिंपडायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. जिथे पापड टाकलेले आहेत तिथे तुम्हाला अशा प्रकारे पाणी शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर मग हे पापड निघतात. ठीक आहे, तुम्ही आता पाहू शकता. तर मंडळीनं तुम्ही ते पाहू शकता, पाणी टाकल्यानंतर इतक्या इझिली हे पापड निघतात. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. कापडाला अजिबात चिकटत नाहीये ते पापड. अतिशय इझिली हे पापड निघले जातात. ठीक आहे, पाणी टाकायचं, शिंपडायचं आणि अशा प्रकारे पापड हे पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत. ठीक. तर इथे मम्मी दाखवत आहे की किती इझिली पापड पूर्णपणे निघलेले आहेत, कुठे सुद्धा चिकटले गेले नाहीयेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ज्वारीच्या पापडाची प्रोसेस असते. कशाप्रकारे पापड करायचे असतात, कशाप्रकारे नंतर काढायचे असतात, कशाप्रकारे सुकवायचे असतात. त्याच्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आम्ही हे ज्वारीचे पापड पूर्ण 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले होते. ठीक आहे, अतिशय कडक देखील झालेले होते. कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचेच आहेत आपल्याला. ठीक आहे, तर बघ मंडळी, हे ज्वारीचे पापड उन्हामध्ये कडक सुकून रेडी झालेले आहेत. मंडळी, तुम्ही याला भाजून देखील खाऊ शकता आणि तळून देखील खाऊ शकता. तर आम्ही इथे तळत आहोत. चला तर मग कढईमध्ये गरम तेल हे करायला ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय कमी तेलामध्ये हे पापड तळले जात नाहीत. आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तेल घ्यायचं आहे. ठीक आहे, कडक तेल झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये हा पापड टाकायचा आहे. ठीक आहे, चला तर मग आता गरम तेलामध्ये आपण हा पापड टाकलेला आहे. वाव, तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने फुललेला आहे पापड. किती छान दिसतो आणि अतिशय मोठा देखील झालेला आहे. तर मंडळींनो, आता तुम्हाला कळलेच असेल की ज्वारीचे पापड हे कशा पद्धतीने बनवायचे आहेत, कशा पद्धतीने सुकवायचे आहेत आणि तळायचं तर आपल्याला माहितीच आहे. गरम तेल करायचं आणि त्याच्यामध्ये पापड टाकायचे. मस्तपैकी फुलला होता पापड मंडळी, तुम्ही पाहू शकता. खाण्यासाठी तर फारच अतिशय स्वादिष्ट लागतो हा पापड. अतिशय कुरकुरीत देखील होतो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे पापड तळून घ्या आणि मस्तपैकी खा. ठीक आहे, चला तर मग मंडळी, तुम्ही देखील या ज्वारीच्या पापडाची रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, तुम्ही देखील अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये असे पापड बनवा आणि मस्तपैकी खा. चला तर मग आता आम्ही इथे पापड हे तळून घेतलेले होते आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलेलं होतं. ठीक आहे, चला तर मग इथे माझ्या मम्मीने पापड हे घेतलेले आहेत आणि खाऊन देखील ती फीडबॅक देत आहे की अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय कुरकुरीत झालेले आहेत पापड. तर मंडळींनो, तुम्ही देखील तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, आणि ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा. मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशा नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहेत. चला तर मग आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव्ह यू, बाय, टेक केअर.